स्वागत करते मी तुमच्या सगळ्यांच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मी आणि शौर्य आता मस्तपैकी तयार झालो। हाय कर शौर्य सगळ्यांना, हाय। अरे बापरे, चला तर आता आमच्या अंघोळ वगैरे झाले, आम्ही दोघं पण फ्रेश झालो। आता मी बनवणार आहे चहा आणि माझं शौर्य खाणार आहे बिस्किट। चहा प्यायचे, चहा प्यायचा, चहा। शौर्य ना आता चहा बोलायला शिकले, तर दूध प्यायचं असलं ना तरी सुद्धा तो काय म्हणतो, चहा। चला तर आता आम्ही चहा पितो, तुम्हाला दाखवते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आज दिवसभरामध्ये काय काय होणार आहे ते। अजिबात स्किप नका करू व्हिडिओ। हा बनवला म्हणलं चला चहा पिते आणि नंतर शौर्य पण बिस्किट खातोय, तर त्याला जेवण दिले मी तशी चपाती भाजी करून। पण म्हणलं चला मी आता चहा बिस्किट खाऊन घेते, पहिला नाश्ता करून घेते व्यवस्थित। आणि नाश्ता झाल्यानंतर शौर्यला झोपवायचे आणि मला बाकीची पण कामं आहेत, ती आता बाकीची कामं मी काय करणार आहे, कशी करणार आहे ते पण तुम्हाला सगळं दाखवते। आणि हे बघा घर पण आवरायचं आहे तसं, पण पहिलं मी शौर्यला झोपवलं, कारण शौर्य ना काहीच काम नाही करू दे। शौर्य इकडे, शौर्य काय करतोय तू? बिस्किट खातोय शौर्य ना, असं बिस्किट खातोय। आणि शौर्यच्या अंगातले तुम्ही शर्ट बघताय ना, हे काल मी मॉलमधून शौर्यला घेतले आणि त्याला अशी छानपैकी रुमाल पण घेतली, मी तुम्हाला पुढे दाखवते नाश्ता झाल्यानंतर। खूप सुंदर आहेत। तर चला आता मी आणि शौर्य नाश्ता करून घेतो। शौर्य ये, चल ये नाश्ता करू। मला ना आत्ता काही शौर्यसाठी मखाने रोस्ट करायचे, कारण काल मी त्याला मखाने घेऊन आले, कारण ते खाल्लेले चांगले असतात असं बोलतात। तर मी त्याला 100 ग्रॅम मखाने काल घेऊन आले, बघू तो खातो की नाही आणखी माहिती नाही। तर त्याला आवडले ना तर मी त्याला नेक्स्ट टाईम घेऊन येईल, पण आत्ता सध्या मला ते रोस्ट करायचे। तर चला म्हटलं त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते। तर पहिले मी मखाने घेणार आहे, म्हणजे 100 ग्रॅममध्ये 50 ग्रॅमच घेणार आहे, तेवढेच मी त्याच्यासाठी बनवणार आहे। खाल्ला ठीक, नाही खाल्ला तर मग नंतर मी माझ्यासाठी स्पाइसीवाली बनवून, पण त्याच्यासाठी सध्या हलके फुलके नमक टाकून बनवणार आहे। तर चला रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिले ते गॅस चालू केलं, त्यावरती पॅन ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। उंदीर मामासाठी मखाने रोस्ट करायचे आहे। हा उंदीर मामा मखाने खाणार आहे। त्यामध्ये इथे मी तूप टाकते, अर्धा चमच टाकते, कारण मी जास्त रोस्ट नाही करणार, थोडेसेच करणार आहे। ते मी मखाने टाकून घेतलेले आहेत। चला तर आपण याला रोस्ट करू 2 मिनिट, ब्राऊन होईपर्यंत हलके हलके। ते आता पार्लरमध्ये तर बघा एवढा जोराचा पाऊस चालू झाला, अगोदर ना थोडासा कमी होता, पण आता जास्तीचाच वाढलं, खूप जास्त झालं। चला बघू आता काय होते। आता ना मी पार्लरमध्ये आले आणि येताना एवढा पाऊस चालू होता, एवढा पाऊस चालू होता, अक्षरशः गुडघ्यापर्यंत माझी पॅन्ट ओली झाली होती पावसामुळे, एवढा जोराचा चालू होता। आणि आले तर आता बंद आहे। चला तर बघू आता पुढं काय होते काय नाही, ते तुमच्यासोबत तर दाखवतच असते। आणि सध्या इन्स्टा ओपन केलं तर त्यावरती नेटच्या एक्झामचा पेपर लीक झालेला असतं, तर त्याचे व्हिडिओ एवढे येत आहेत ना, काय माहिती ह्या ह्यांच्या मुलांचं त्यांच्याच आयुष्याच्या पाठीमागं बरबादी लागलेली आहे। चला तरी पण बघू आता पुढं काय होते आपल्या व्हिडिओमध्ये। त्यांचं तर चालूच आहे, आपण काय आंदोलनाला जाऊ नाही शकणार। माझ्या ना मेहंदीच्या क्लासचा इथं 7-8वा दिवस चालू होता आणि मी एवढी मेहंदी काढली की माझा मेहंदीचा कोण संपला आहे। पण म्हणला तर चला दुसरा काढण्याच्या अगोदर मेहंदी कोण तुमच्यासोबत एवढं शेअर करते। आणि मी याच्या अगोदर काढलेली ही काय मेहंदी, हे फ्लावर्स काढले होते, कसे वाटतील नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि जर आवडले असतील तर तुम्हाला पण यांची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला यांची लिंक पाठवते। तुम्हाला पण मेहंदी क्लास जॉईन करायचे असतील तर तुम्ही करू शकता, खूप छान स्टेप बाय स्टेप शिकवतात। मी माझ्या सगळ्याच तुम्हाला डिझाईन दाखवते। हे अगोदर काढलेले फ्लावर्स आहेत आणि याच्या अगोदर हे काही अशा पद्धतीने काढलेलं, एवढे सुंदर एका पानापासून स्टेप 1 स्टेप 2 बघू शकता तुम्ही, असं काही शिकवतात। मी काही ड्रॉइंग बुक नाही घेतली, ही बुक होती माझ्याकडं, तर चला म्हटलं याच्यावरती प्रॅक्टिस करू, म्हणून मी याच्यावरती प्रॅक्टिस करते। हे बघा अशी काही, आणि हे ज्या दिवशी थर्ड दिवशी ही प्रॅक्टिस होती ना, माझा एवढा हात दुखला ना त्या दिवशी, कारण खूप भरीव काम होतं आणि भरीव कामामध्ये खूप हात दुखतो। फ्लावर्स वगैरे काढताना एवढं काही नाही वाटत, पण ज्यावेळेस भरीव काम असतं त्यावेळेस खूप हात दुखतो। तरी पण हे बघा अशा पद्धतीची माझी प्रॅक्टिस होत आहे। तरी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा। आज ना पार्लरमध्ये पावसामुळं कोणीच आलं नव्हतं, बसून बसून खूप बोर झाले होते। चला म्हणलं थोडंसं अगोदरचं इथं
रिकावॅक्सचं हीटर वगैरे होतं ते आतमध्ये घेऊन ठेवून ते बोलले आणि म्हणले हेअरस्टाईल डमीवरती हेअरस्टाईल करावी, पण काय माहिती आज मूडच होत नव्हता तर परत ठेवून दिले. तर आज काय माहिती खूप जास्त बोर होत होता आणि बाहेर पाऊस पण पडत होता, मग काहीच नाही केले. तेवढंच मग आतमध्ये हीटर वगैरे नेऊन ठेवले. तर आज क्लायंट नसल्यामुळे जास्त माझे ना एक पार्सल आले, मी ओपन करते. इकडे शौर्य आज ओपन करणार आहे. हा शौर्य पार्सल माझे ओपन करणार आहे. इधर ही काय आहे? काय शौर्य? आपण कुठ करू अरे 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 हा धर छोटी हेल्मेट बघायचे काय? हेल्मेट शौर्यचं हेल्मेट. शौर्यचा बरोबर आता लाजतोय शौर्य. हा परत 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 शौर्य. हा परत 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 कर ना शौर्य. अरे बापली बापरे. जय करतो शौर्य, जय करतोय तू. आऊ तू जय करतो. आता कामावरून आले आणि शौर्यचं काय चाललंय, माझ्या पाया पडतोय तो. सारखं जय करतोय, सारखं मी पाय खाली ठेवले ना तरी पण त्याचं चालू आहे की जय मामा जय म्हणून. तुम्हाला दाखवतो जय करतोय तो. एकच मिनिट दाखवते लाईव्ह. जय कसं करता मग? जय कसं करतो तू? कसं करतो? अरे बापले ना गो बापरे. मम्माची जय नाही करायचा, नाही करायचं बाबा. मम्माची जय नो 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 राजा नो 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 नो. अरे बापरे नो 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 बास बास बास. जेवणामधला हा काय मेनू आहे, तर मी मसाले भातच बनवलेला आहे आणि हाच आज खाणार आहोत. आज ना सकाळी मी काही ह्याच्यावर घासलं होतं आणि चला मला लगेच सामान पण भरून ठेवते. त्यामध्ये आईनं गावाकडून तिखट वगैरे दिलेलं होतं, लाल काळं तिखट वगैरे मसाला वगैरे, तर ते व्यवस्थित ठेवून घेतले आज. आणि पाऊस तर काय उघडायचं नावच घेत नाही. तरी पण चला बघू आता काय होतं. आणि मला ब्लाऊज हुकलूक करताना मला 3 ब्लाऊज हुकलूक करायचे आहेत बाकी. तर चला म्हटलं पहिले ते 3 ब्लाऊज हुकलूक करून घेते. कारण आज घेऊन गेले होते सोबत पार्लरमध्ये करावं म्हणून, कारण तिथे काही काम नव्हतं. एक मेहंदीचा क्लास तेवढा केला आणि बाकी दुसरं काही नव्हतं. ब्लाऊज घेऊन गेले बॅगमध्ये, पण सुई आणि धागा काहीच नव्हते घेऊन गेले. आणि हुक पण संपले होते माझ्याकडचे. तर आता हुक पण आणले ते आता घेऊन आली आहे. तर चला म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करते की आता बघू 3 ब्लाऊज तर आहेत करायचे. तर किती होतात किती नाही ते तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ना काल मॉलमध्ये गेले होते, तर तिथून शौर्यसाठी काही हे रुमाल आणलेत. 60 रुपयाला भेटले मला. 59 रुपयाला 4 रुमाल भेटले. खूप छान आहे आणि याची क्वालिटी पण खूप छान आहे. मी याच्या अगोदर पण असे 4चा कॉम्बो आणला होता. एवढे छान लागले होते ना शौर्यसाठी, खूप सुंदर होते. पाणी एवढं लवकर ॲब्झॉर्ब होऊन जातं ना याच्यामध्ये. मी 1-2 दिवशी यूज केलेला, फोनवरती पाणी पडलं, पावसामध्ये घेऊन गेले होते ना, तर मग आणि एवढं लवकर पाणी ॲब्झॉर्ब होऊन जातं. खूप क्वालिटी सुंदर आहे. आणि अशी ऑनलाईनमध्ये एवढी क्वालिटी छान भेटेल की नाही भेटेल माहीत नाही, पण ऑफलाईनमध्ये मी घेतलेले आहेत अभिरुची मॉलमध्ये. खूप सुंदर क्वालिटी आहे आणि स्वस्तामध्ये पडलेत. असे लोकल स्टोअरमध्ये घेतले ना तर 20 रुपयाला एक पडतो, पण तिथं आपल्याला 15 रुपयाला काही गोष्टी परवडणाऱ्या असतात. तरी पण चला आणखी मी आज हा एक ब्लाऊज कंप्लीट केलेला. हा कालचा ब्लाऊज राहिलेला होता, हा ब्लाऊज कंप्लीट केला आहे. आणि याची ना ही इथं मी छोटीशी बॉर्डर लावली ना ब्लाऊजला, तर ही ना एवढी ब्रॉड होती अशी. इथे एक पट्टा होता, आतमध्ये थोडं असं प्लेन कापड होतं, परत इथे एक होता. ते अजिबात छान वाटत नव्हतं. तर मी फक्त एकच यूज केलं आहे, माझंच ब्लाऊज आहे त्यामुळं एकच यूज केला आहे. खूप छान असं वाटते आता, खूप सुंदर वाटायले. डिझाईन पण खूप छान झाली. चला तर आता मला याला हात सिले आणि हुकलूक करायचेत. आणि हे कालचे पण 2 ब्लाऊज आहेत, याला पण हुकलूक वगैरे करायचे आहेत. तर म्हटलं चला आता करून घेते, कारण आता जर वाजलेत रात्रीच्या 11 वाजलेत आणि शौर्य पण आज झोपलाय. तर चला म्हटलं हे तरी काम करून घेते. चला बघू आता होतं की नाही होते, तुम्हाला दाखवतेच पुढं. मग काही ते टाईम न वेस्ट करता लगेच हुकलुकाच्या कामाला घेतले.
चला मला लवकर लवकर कळते, कारण शौर्य कधी पण उठू शकतो. आणि आमच्याकडचा तर पाऊस अजिबात उघडायचं नावच घेत नाही. आला की 8 दिवस जातच नाही आणि गेला की 8 दिवस येतच नाही. चला तर गाईज, आता आपली झालेले आहेत 12 वाजता. 3 ब्लाऊज हुक करून कंप्लीट. भेटू उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय बाय. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.